नमस्कार मित्रांनो. 2च महिने झाले आहेत आपण सुरू झालेलो आहे. ही आपली सोसायटी आहे, तिरुपती हाईट्स. जसे आपण पाहत असाल, या सोसायटीमध्ये भरपूर छोटे छोटे दुकाने पण दिसत आहे आपल्याला. तर या दुकानामध्ये बहुतेक स्थानिक गुजराती लोकच असतात. तर या लोकांचं आज मी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगणार आहे. एक दुकान आहे जे तुम्ही रोजचं माझं दैनंदिन दिनचर्येचे जे काही वस्तू लागतात त्या वस्तू घेतो. त्या दुकानी मी तुम्हाला दाखवतो आणि त्या व्यावसायिकाची मी तुम्हाला एक अशी गोष्ट अधोरेखित करतो की सर्वांनी त्यांच्यापासून घेण्यासारखी आहे. सांद पार्लर हाऊस. ते दादा आहेत. तर मित्रांनो, हे जे दुकान आहे नाव पण गुजराती मधलंच आहे. वाचता येई ना मला पण. बसू आपण. तर या दादाची गंमत सांगतो. तर मी या बिल्डिंग मध्ये शिफ्ट होऊन झाले असते 2 महिने फक्त. तर या बिल्डिंग मध्ये आम्ही टोटल मराठी कुटुंब, आपले महाराष्ट्रातले कुटुंब, पूर्ण सोसायटीमध्ये 3 ते 4 कुटुंब राहतात आपल्या. तर मी ज्या वेळेस ऑफिसला जायचो, तर या दुकानासमोरून जाताना फोनवर, मोबाईलवर आपल्या मित्रांबरोबर बोलत असायचो. बोलता बोलता या दुकानासमोर जाताना या दादाने ऑब्झर्व केले की हा मुलगा जातोय, याची भाषा मराठी आहे असं. पण एक दिवस त्या दादाने मला आवाज दिला, "ओ भाऊ, इकडे या जरा." मी ज्यावेळेस तिकडे गेलो तर कदाचित साहजिकच गुजरातमध्ये एवढा मराठी आवाज आल्यामुळे मी जरा आश्चर्यचकित झालो आणि त्या दुकानात गेलो. तर त्यावेळेस ते मला म्हणत होते, "इथे राहायला आले का? नवीन आहे का?" असं. तर मी म्हणलं, "हो, इथं शिफ्ट झालेलो आहे." म्हणलं, "2 महिने झाले असतील मला इथे शिफ्ट होऊन." तर म्हणजे, "अच्छा, कितव्या फ्लॅटवर राहता? काय कसं?" तर त्यांनी मला विचारलं. मी त्यांना विचारलं, "तुम्ही मराठी आहे का?" ते म्हणले, "नाही, नाही, मी गुजरातीच आहे. मी इथला स्थानिक आहे." मग मी त्यांना म्हणले, "कसं काय तुम्हाला मराठी येते असं कसं?" तर तर ते मला म्हणले, "इथं 4-5 महाराष्ट्रातले कुटुंब राहतात." तर मग ऑब्झर्व करा मित्रांनो, मी त्यांना खाजगीतली गोष्ट विचारली. त्यांनी मला सांगितलं फक्त 4 ते 5 कुटुंब या ठिकाणी राहतात. तर त्या 4 ते 5 कुटुंबाचं जे काही दैनंदिन दिनचर्येचं सामान आहे ते बाहेरनं डीमार्ट वरून घेत होते. तर ते डीमार्ट वरून घ्यायचे. तर या दादाने काय ऑब्झर्व केलं, हे दादा युट्यूबवरनं किंवा इतर दुसरे कोणते माध्यम असेल मला माहित नाही, थोडेफार मराठी शिकले. ते मराठी शिकले आणि जे जाता जाताना त्यांना ऑब्झर्व करत होते, जे मराठी असे बोलत होते त्यांना ते बोलू लागले, मराठीतून आवाज देऊ लागले. साहजिक एवढं गुजरातमध्ये मराठी माणसाचा आवाज येतो ते त्यांच्याकडे गेले. आजही जेवढे आम्ही 5 ते 6 घर इथं महाराष्ट्रात राहतो, या दादांकडे जातो. या दादांकडनंच आमचं जे काही सामान आहे दैनंदिन वस्तू आहे त्या घेतो, त्या जातो. का पाहिलं म्हणजे जर तुम्हाला धंदा करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला कस्टमरची गरज ओळखली पाहिजे. आपण मराठी असल्यामुळे मराठी लोकांना इथं पण प्राधान्य देतो गुजरातमध्ये. पण या दादांनी काय केलं, खास करून मराठी शिकले. युट्यूबचं माध्यम असेल किंवा असेल दुसरं कोणतंही माध्यम असेल, ते मराठी शिकले. आजही जाताना आम्ही त्याच्या दुकानात गेलो, आता कस्टमर आहे म्हणून मी गेलो नाही, ते मराठीतच आमच्याशी बोलतात गुजरातमध्ये असं. त्यावेळेस मित्रांनो, तसे म्हणजे कोणत्याही युक्त्या कल्पना लावून तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर ग्राहकाची नीड ओळखा. एवढे लांब जाऊन आम्ही डिमांडवरनं मटेरियल किराणा आणायचं, ते आता आम्हाला मराठी एक आपलेपणाचा भाव त्यांची जुळून गेला. कधी गेलो तर ते दादा आमच्याशी मराठीतून बोलतात, काय म्हणतंय, कसं चाललंय काम, असे आदराने बोलतात.